बॉस, छोटा मासा जाळ्यात अडकला. आणि माझा नवराही अडकलाय तुझ्या जाळ्यात. म्हणजे लग्न झालेल्या माणसाला असं चार चौघात मिठी मारताना तुला काहीच वाटलं नाही? तुला माहितीये ना केदार माझा नवरा आहे. बॉस, पण तुमचं लग्न तर हो, कारण आमच्या घरच्यांनी आमच्या लग्नावरच संशय घेतलाय. त्यांना असं वाटतंय की आम्ही दोघं एकत्र खुश नाही आहोत आणि केदारच्या कॅरेक्टरवरही डाऊट आहे त्यांना. हो, पण मी काय केलं? मी काय? आता खोटं बोलू नकोस रेवा, प्लीज. मारली ना तुम्ही मिठी, फोटो निघालाय ग तसा. ते एक नशीब की त्याच्यात तुझा चेहरा नाही दिसला. माझं जाऊ देत, पण केदारच्या तिने जर हे सगळं बघितलं तर काय करणार आहात तुम्ही? ह्यानी तिला प्रपोज करायच्या आधीच ती त्याला नाही म्हणेल. अच्छा, असं झालंय का? मग ठीक आहे, मग काही टेन्शन नाही. टेन्शन नाही? नाही, आय मीन केदारची ती खूप समजूतदार आहे ना, ती समजून घे. कशावरून ग? कारण केडीला आवडते म्हणल्यानंतर ती समजूतदारच असणार. हो का रे केडी? आहे ती समजूतदार आहे. पण आमच्या घरातली माणसं नाही आहेत ना तितकी समजूतदार. त्यांनी तुला घरी बोलवलंय. बाप रे, म्हणजे आता सगळ्यांनी शाळा घ्यायची ठरवली वाटतं माझी. शाळा? तुझी शाळा घेऊ शकेल असं जन्माला आलंय का कोणी? तेही आहेच म्हणा. पण चला, उद्याच्या दुपारच्या जेवणाची सोय झाली माझी, मी येईन. अच्छा, म्हणजे हा केदार आदर्श नाही तर अय्याश निघाला. आता शोभतो ना दयानंद खांडेकरची खरी अवलाद. बापासारखाच, बाहेर एक घरात आहे. एक? अरे अजून बाहेर किती आणि कुठे कुठे असतील काय माहिती. काय माहिती. आणि तुला माहितीये मम्माने उद्या तिला घरी बोलवलंय. कशाला? आता ती आहे ना तारिणी एक, आता हिला पण घ्यायचे सामील करून प्रॉपर्टी मध्ये. युवी, अरे असं काय करतोस? जर त्यांचं अफेअर असेल तर केदार आणि तारिणीला घराबाहेर काढतील ना. ते तर काढणारच आहे. तर बघू कोण आहे ती, बघू जरा. हा, हे बघ. काय अरे काय फोटो काढलाय, जरा दिसेल असं तरी काढायचं. काय बघायचं आता? एवढं झूम करून बघण्यासारखं काय आहे? आणि आता बरं तुझे डोळे मोठे झाले. निशी, कॉलेजमध्ये असताना ना एका मुलाने माझ्या डोळ्याची मस्करी केली होती. त्याचे पुढचे 4 दात घशात घातले होते. डावात तोडला, उजव्या हातात दिला. तुझं काय करू सांग बरं? गंमत केली मी, मस्करी. अरे म्हणजे ती उद्या येणारच आहे ना? नाही, ते बघायचंच आहे मला. ती कौशिकीच्या भावाची आयटम आहे कोण ते बघायचंच आहे मला. बघ उद्या बघ हा तिला. उद्या मस्त आहे ना, पॉपकॉर्न वगैरे घेऊ, तमाशा बघायला बसू. ऑफिसला पण सुट्टी टाक. खांडेकर घर के बाहर जाने की तैयारी शुरू करो. पण बॉस, युवराजचं काय? तो घरी असला तर? त्याचं काहीतरी करायला लागेल. त्याची सोय मी करते. काय करणार आहेस तू? त्या बारीक डोळ्याच्या उंदराला मी अडकवते पिंजऱ्यात. पण तुमच्या दोघांचा सुखी संसार बघायला मी उद्या येणार, आणि तुझ्या हातचं जेवायला पण. 11 वाजता ये. येस बॉस, मलाही बघायचंय माझ्या केड्याच्या कॅरेक्टरवर संशय घेणारी ती माणसं कोण आहेत ते. बाय. ठीक आहे.